हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी आज तोंडी लावायला चटकदार अशी चटणी बनवणार आहे। हे बघा, शेंगदाणे आहे आणि कढई ठेवली तापाला, 1 चम्मच तेल टाकलं कारण चटणी आपली जास्त दिवस टिकली पाहिजे म्हणून। आता याला भाजून घ्यायचं आहे। तोंडी लावायला आणि प्रवासामध्ये टिफिनसाठी वगैरे छान अशी चटणी बनवणार आहे मी। शेंगदाणे बऱ्यापैकी लसूण टाकून आता याला स्लो आचेवर याला छान असं भाजून घ्यायचं आहे। अंदरपर्यंत शेंगदाणे भाजले पाहिजे, असे चटचट म्हणेपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे। हे बघा, शेंगदाण्याला छान असा कलर आला आणि असे डाग पण पडा लागले, चटचट म्हणत आहे। असं स्लो आचेवरच भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे, खूप जास्त भाजून घ्यायचं नाही आहे। आणि असं तेल टाकलं म्हणजे खूप जास्त दिवस टिकून राहते आपली चटणी। तर आता मी काढून घेते। गॅस बंद करून पण याला थोडं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान आणखी थोडं भाजल्या जाते गरम याच्यामध्ये। हे बघा, गॅस बंद केला आहे मी आणि याला थंडगार होऊ देऊन मिक्सरमध्ये कमी जास्त करून जाडसरस काढून घ्यायचं आहे। शिलटासहितच, शिलट वगैरे तुम्ही काढू शकता। शिलटाने पण छान टेस्टी आणि आरोग्यासाठी पण चांगलं असते। हे बघा, आता काढून घेते मी। हे छान असे भाजले गेले, खूप जास्त काळे करून घ्यायचे नाही आहे कारण आणखी याला आपण फ्राय करणार आहोत। आता थंड होऊ देऊन याला मिक्सरमधून मी काढून घेते। हे बघा, मी शेंगदाणे काढून घेतले आणि जास्त बारीक नाही आहे, असं जाडसर काढून घ्यायचं आहे। आणि खूप सुंदर सेंट येत आहे कारण आपण तेलामध्ये छान याला भाजू दिलं ना तर छान वास येत आहे। आता लसूण घ्यायचं आहे। लसूण 2 गाठे आहे, म्हणजे 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या आहे आणि याला पण असं बारीक केलं, असं ठेचून घेतलं आहे। खूप जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोकळ पण नाही, हे अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल तापायला ठेवलं, तेल तापत आलं। आता त्यामध्ये आपण 1 चम्मच जिरं टाकायचं आहे आणि खूप जास्त असं काही भाजू द्यायचं नाही आहे, हलकंसं भाजू द्यायचं आहे। आणि बारीक अशी कढीपत्ता घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचं आहे। असं खूप मोठाले पानं नाही ठेवायचं आहे, छान त्याची चव या चटणीमध्ये उतरली पाहिजे कढीपत्त्याची। आणि नंतर हा लसूण टाकायचा आहे बारीक केलेला। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि असं परतून घ्यायचं आहे लसणाला। नक्की ट्राय करा, अशी चटणी खूप छान वाटते। गावाकडे असे पाट्यावर वाटून वगैरे असे छान बनवते। एवढा आणि तेल तुम्ही प्रमाणात घ्या तुमच्या, जास्त टाकलं नाही कारण शेंगदाण्यालाच तेल सुटते। असं स्लो गॅसवर करून घ्यायचं आहे। कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे। आता चिमूटभर हळद टाकायची आहे आणि लाल तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। हे जास्त तिखट नाही आहे म्हणून थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे। आणि याला छान असं परतून घ्यायचं। तुम्ही लाल मिरची पण घेऊ शकता, यामध्ये छान वाटते टेस्ट आणि असंही पण छान वाटते। हे बघा, हलकंसं असं छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि याला मिक्स करायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे कारण आपण शेंगदाणे पण भाजलेले आहे आणि लसूण पण परतून घेतलेला आहे। छान याला असं मिक्स करून घेऊ। मिक्स झालेला आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आणखी याला मिक्स करून 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे, जळून जाते नाहीतर चटणी। हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ पूर्ण लागलं पाहिजे सगळीकडे आणि अशी थोडीशी जाडसर चटणी चांगली वाटते। जेवणासोबत तोंडी पण लावू शकता आणि टिफिनवर पण देऊ शकता अशी चटणी। आणि ही चटणी 8 ते 12 दिवस टिकू शकते, जास्त पण, कारण सर्व आपण तळून घेतलेलं आहे आणि पाण्याचा अंश वगैरे राहत नाही यामध्ये, पाणी काय आपण टाकलं नाही। अशी कोरडी चटणी छान डब्यात भरून बरेच दिवस टिकते। आणखी याला थोडं
झाकण ठेवते, एक वाफ काढायची आहे. झालेलं आहे, 1 ते 2 मिनिट झाले. मी असं फिरवून घेत होती. झालं. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पण आपल्याला 1-2 मिनिट असं छान फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे. मग ट्राय करा. अशा प्रकारची चटणी गावाकडे खूप जास्त अशी बनवल्या जाते आणि छान असं पाठार वगैरे वाटून, पण आता आपल्याला मिक्सरमध्येच काढायला लागते. हे बघा झाली. ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशी चटणी. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झाली आपली तयार. तोंडी लावायला आहे भन्नाट चटणी अशी झणझणीत. आणि भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये.